आता सत्र प्रश्नोत्तरांचं. आजच्या मुलाखतीच्या अनुषंगाने मला माहिती आहे की प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न उपस्थित झालेले असतील. तर आता आपण आपल्या मनातील ते प्रश्न ताईंना विचारू शकता. प्रश्न विचारून लाजायचं नाही आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, कारण मुलाखत इतकी सुंदर झालेली आहे आणि मला माहिती आहे की प्रश्नही तेवढेच छान असतील. विचारा, काही प्रश्न असेल तर विचारू शकता. मला उत्तर देता येईल तर मी जरूर देणार. तुम्ही आज इथे सृजनच्या मंचावर आल्या त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि माझा असा प्रश्न आहे की तुम्ही ज्या गावाला राहता, म्हणजे बाहेर तुमचं चंद्रपूरच आहे, छोटंसं गाव आहे म्हणालं तर कोणतं गाव आहे? त्या गावाचं नाव आहे कचारगड. छोटंसं आहे, 40-50 घराचं गाव, नक्षलवादी गाव आहे ते. आणि आधी तिथे सगळ्यात मोठी प्राचीन गुफा आहे आशिया खंडातील, कचारगड गुफा. आणि त्या ठिकाणी जत्रा भरल्याने पूर्ण भारतात ते ट्रायबल लोकांचं ते भौगोलिक बेस आहे आणि पर्यटन स्थळ आहे. आपण कधीही सगळेजण तुम्ही येऊ शकता माझ्या घरी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्कार. माझा असा प्रश्न होता की मातृसत्ताक पद्धती आहे गोंडी समाजात, तर ती गोकुळ वगैरे त्या सगळ्या ज्या चालीरीती आहे त्या अजूनही कायम आहेत का तिथे? हो, काही ठिकाणी कायम आहे, परंतु ज्या ठिकाणी शहरातल्या लोकांमध्ये किंवा इतर धर्मियाच्या लोकांच्या संपर्कामध्ये जे लोक आले, आमच्यासारखे शिकलेले, तर शिकलेल्या वाटायला म्हणते कशाला इतर लोक चिडवतात ना, हे तुमची हेंदडी भाषा आहे, गोंडी भाषा, त्या भाषेला कधीही चांगलं नाही म्हणत. तो हे काय गावठी लोक आहे, जंगली लोक आहे, वनवासी लोक आहे, त्यांनी नवी शब्द नाही, वनवासी लोक आहे, वनवास भोगणारे. तर अशा उपेक्षित केल्यामुळे जे शिकलेले लोक आहेत ते हळूहळू त्या संस्कृतीपासून दूर राहतील. त्यांना वाटतं की बाजूचे शेजारचे लोक आपल्याला काही म्हणणार तर नाही, अशा या भावनेमुळे त्या संस्कृतीपासून दूर जात आहे. परंतु जंगलामध्ये जिथं पूर्ण पोळं आहे, टोले आहे किंवा गोंडी संस्कृतीचे लोक आहेत, त्या ठिकाणी अजूनही या सगळ्या मातृसत्ताक ज्या पूजा पद्धती आणि सन्मान आहे अजूनही दिले जातो. आणि त्यांच्यात काही बदल जाणवतोय की पूर्वी आणि आताच्या स्टेजवर? थोडा बदल आहे, कारण आता आपण शिकलो ना. आधी शिक्षण घेत नव्हतं, परंतु शिक्षण घेत असून ते निसर्गाकडून शिक्षण घेत होते. त्यांची शाळा म्हणजे निसर्ग होता. आणि आत्ता आपण नवीन लोकांच्या सहवासामुळे आल्यामुळे बरेचसा बदल होऊन हळूहळू आमच्या संस्कृतीपासून आम्ही दूर होत चाललो. खूप छान प्रेरणादायी. आपल्या शारीरिक व्याधींवर एवढं मात करून तुम्ही खरंच छान आम्हाला मार्गदर्शन केलं आणि खूप प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. आणि तो हा जीवनप्रवास तुम्ही कधीतरी पुस्तक रूपाने सगळ्यांसमोर अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार. साधारण 40 ते 45 वर्षांपूर्वी म्हणजे 80चा तो काळ, चंद्रपुरातून एक साप्ताहिक प्रकाशित होत असे. मेजर मधुकर लेखार आणि शेंडे त्यांचं साप्ताहिक नागसेन होतं. आणि मला वाटतं त्यात मी तुमचे लेख वाचायचो, बरोबर आहे? आणि तिथूनच तुमचं नाव माझ्या लक्षात राहिलं. आता त्या गोष्टीला बराच कालावधी जोडलेला आहे. मला वाटतं शेंडे साहेब आहेत की नाही, पण त्यांचे माझे संबंध चांगले होते आणि त्यांचं ते नागसेन काही दिवस मीही सांभाळलेलं आहे. हा, तर तिथे तुमच्या नावाचा मला परिचय झाला होता. बरोबर आहे ना? हो सर, बरोबर. कारण मी नागसेन मासिकामध्ये भरपूर कविता लेख लिहायची. चंद्रपूर समाचारमध्ये लोकशाही बलकी भाऊचं यामध्ये मी सतत लिहायची. नवराष्ट्र बाकीच्या याच्याशी मला म्हणजे ते आठवत नाही आणि ते कमी वाचण्यात येत असते. पण नागसेन नेहमीच येत होतं, कारण मी स्वतः सहसंपादक म्हणून त्यांच्या मदतीला होतो शेंडे साहेबांच्या. दुसरा प्रश्न असा आहे की आपण व्हिडिओ होता का? CCTV होती.
विकास प्रकल्प अधिकारी काही दिवस होते, 4 म्हणजे असं काही दिवस पण होते, परंतु नंतर मी CDP म्हणूनच काम केलेलं आहे. बरं, माझा तिसरा प्रश्न असा आहे की झोलम्याच्या गाडीमध्ये नेवाले येजो, मला झोलम्याच्या गाडीमध्ये नेवाले येजो, खोबऱ्याचा कुटका खुडूखुडू खाजोगा, खोबऱ्याचा कुटका खुडूखुडू खाजोगा, मला झोलम्याच्या गाडीमध्ये नेवाले येतो. ही कविता तुमची आहे का? नाही सर, माझे नाही. ते लोकगीत आहे सर. झुमक्याच्या गाडीमध्ये निवाले येशील नाही का, ते लोकगीत आहे. खोबऱ्याचा गुटखा कुटू कुटू खाशील आणि झुमक्याच्या गाडीमध्ये नेवाले येशील. हे जे झुम्मक एक प्रकार आहे गीताचा, ती भाटवा आणि साळी यांच्यामधला हा संवाद आहे. भाटो तिला म्हणते की झुमक्याच्या गाडीने मी तुला नेवाले येईल, असं आहे. आणखी नमस्कार. नवीन शिक्षण प्रणाली, आवाज येत आहे? हो. नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आता काय झालेलं आहे की लोकल जे एज्युकेशन आहे किंवा जे आजूबाजूचं शिक्षण आहे त्याच्या संदर्भातही इंडियन नॉलेज सिस्टम नावाचा पार्ट जो आहे, म्हणजे भारतीय शिक्षण प्रणाली हां. हा महाविद्यालयाच्या शिक्षणामध्ये आलेला आहे. आता यामध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या इंडियन नॉलेज सिस्टमच्या 4थ्या युनिटमध्ये आदिवासी संस्कृतीचा अभ्यास दिला आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम गोंडी संस्कृतीवर फोकस आहे. तर तुम्ही असं कोणते पुस्तकं सजेस्ट कराल की ज्याच्यामधून त्यामध्ये अभ्यासक्रम घेता येईल किंवा त्यामध्ये काही कंटेंट घेता येईल? तसं पाहतो म्हटलं तर गोंडवाना विद्यापीठ त्यामध्ये एक नामधारी आहे. फक्त गोंडवाना नाव दिलं आहे, पण साधं कचरापीठच आहे ती. आणि कारण जसं अभ्यासक्रम जसं गोंडवाना विद्यापीठ आहे आणि प्रॉपर त्या जिल्ह्यामधली गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आदिवासी सगळे समाज आहे आणि पूर्ण गोंडी भाषिक आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांचा इतिहास आहे की नाही. हे सारं असताना तिथे कुठलाच अभ्यासक्रम जसं पाहिजे तसा नाही आहे आणि त्याकडे विशेष लक्ष पण दिलं जात नाही. पण तिथे जर खरोखरच त्यांना जर मनावर घेऊन शिकवायचं असेल आणि भाषा संस्कृती टिकवायचीच असेल तर गोंडी भाषेचे संदर्भ, गोंडी संस्कृतीचे संदर्भ व्यंकटेश अत्रामजीचं पुस्तक आहे मराठीमधलं. त्याच्यानंतर गोंडवाना की गणगाथा नावाचं पुस्तक आहे. आपल्या मोतीराम कंगालीचं सैंधवी लिपिका उद्बोधन नावाचं पुस्तक आहे, जी मोहनजोदडो हडप्पामधली जी लिपी आहे चित्रलिपी तिचं गोंडी लिपीमधून त्यांनी वाचन केलेलं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक आपण सगळ्यांनी वाचावं, त्या पुस्तकाचा समावेश करायला पाहिजे. आणि त्यानंतर भाषेवरती व्याकरण आहे, लोकसाहित्याचं आहे पुस्तकं बऱ्याचशा लोकांचे, तर ते पाठ्यक्रमात लावायला पाहिजे. आणि कविता कथा तर आमच्या भरपूर आहे का नाही, पण तो प्रॉपर भाषा आणि संस्कृती आणि इतिहास ह्या ज्या 3 महत्त्वाच्या घटना आहे, तर त्या दृष्टीने ते तसे पुस्तकं आणि गोंडी भाषिक लोक जे लिहिणारे असेल त्यांचे लावावं. मॅडम नमस्कार. हां सर. तुम्ही जे अधिवेशनामध्ये नागपूरच्या आदिवासी म्हणजे अधिवेशनामध्ये हां. तुम्ही पोस्टर पोएट्री केलेली होती. काय पोस्टर पोएट्री, मोठे चित्र काढले होते, त्याच्यात कविता लिहिली होती. ते तुम्हीच काढले होते. त्याचा किती उपयोग त्या अधिवेशनात येणाऱ्या लोकांसाठी होतो ते वाचण्यासाठी? सर ती चित्र प्रदर्शनी होती. सुदर्शन बारापते सरांनी 12 माझ्या कवितेवरती चित्र काढून दिले आणि ते चित्र सर तिथे पण प्रसिद्ध तर झाले, परंतु चित्र लिपी म्हणजे तुम्ही काढलेले चित्र ते लंडनला गेली. माझी मैत्रिणी उषाजी आहे, तिथे गेले आणि साहित्य अकादमीमध्ये ते अजूनही फेसबुकला फिरत आहे तुम्ही काढलेले चित्र माझ्या कवितांचे, आणि त्याला भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. कारण ते चित्र सुदर्शन बारापते सरांनी तर काढले, पण ते मुखपृष्ठ जसा ह्याचा बदल आहे नाटक एवढं जिवंत चित्र आहे. खूप लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स केलेले आहे. त्याचा हिंदीमध्ये पण अनुवाद झालेला आहे आणि बारापते सरांचं नाव त्या चित्र प्रदर्शनमधून
बाहेर देशापर्यंत गेलेलं आहे. हे आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. कारण माझे ते माझ्या कविताचे माझं महान वीरांगणावर त्यांनी काढलेलं आहे. ह्याचं त्यांनी काढलं आहे. लेखीच्या तलवारी त्यांनीच काढलेलं आहे. सरांनी माझे पुष्कळसे म्हणजे मुखपृष्ठ काढलेले आहे. आणि उत्तम चित्रकार म्हणून माझ्या बऱ्याच ठिकाणी सब नाव आलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा माझ्या वतीने सरांसाठी. खूप फायदा झाला मला सर.